नमस्कार वृषभ राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी आई या चॅनलवर। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, पौर्णिमेनंतरचा पुढील काही काळ हा तुमच्यासाठी केवळ बदलांचा नाही तर एक मोठा निर्णय घेण्याचा ठरणार आहे। कदाचित तुम्हाला सध्या असं वाटत असेल की काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत आहेत, काही नाती बदलत आहेत आणि काही लोकांचं वागणं समजेनासं झालं आहे। पण इथेच एक मोठंच रहस्य लपलेलं आहे, कारण ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या आयुष्यात एक अशी खुशखबर येणार आहे जी तुमच्या मेहनतीचं फळ देईल आणि तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जाईल। पण त्याच वेळी एक नातं जे आत्तापर्यंत तुमच्यासोबत होतं ते आता तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे। जे नातं टिकवण्याचा तुम्ही प्रयत्न जितका कराल तितकीच मानसिक थकवा तुम्हाला वाढू शकतो। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला काही असे संकेत आणि उपाय सांगणार आहे जे तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करतील आणि भविष्यातील मोठ्या नुकसानापासून तुम्हाला नक्कीच वाचवतील। जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा। नंतरचा काळ हा केवळ एक खगोलीय घटना नसून तो मन आणि परिस्थिती यांच्यातील संतुलन बदलणारा टप्पा मानला जातो। चंद्राच्या पूर्णत्वामुळे भावनिक स्तरावर असलेली दडलेली अस्वस्थता, अपेक्षा आणि न सांगितलेले विचार आता हळूहळू समोर येऊ लागतात, ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागते। ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ अंतर्मनातील सत्य उघड करणारा असतो। या काळात ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलते की दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गोष्टी अचानक मार्गी लागू लागतात। जे प्रयत्न तुम्ही आत्तापर्यंत शांतपणे करत होता त्याचं फळ आता तुम्हाला मिळण्याची शक्यता वाढते। हीच ती वेळ असते जेव्हा जेव्हा एखादी मोठी खुशखबर येते आणि पुढचा मार्ग देखील स्पष्ट होतो। परंतु याच वेळी नातेसंबंधांच्या पातळीवर काही बदल दिसू लागतात। काही व्यक्तींचं वागणं बदललेलं जाणवतं, संवाद कमी होतो आणि काही नाती हळूहळू ताणात येतात। हे संकेत सुरुवातीला लहान वाटले तरी ते मोठ्या बदलांची चाहूल देत असतात, हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला सध्या तुमच्या नात्यांमध्ये असा बदल जाणवत असेल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका। ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक नातं हे कर्मबंधनावर आधारित असतं। काही नाती आयुष्यात कायम राहतात तर काही विशिष्ट कालावधीसाठीच येतात। जे नातं आता कमकुवत होत आहे ते कदाचित आपलं कार्य पूर्ण करून पुढे जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याला जबरदस्तीने टिकवण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक ताण हा वाढू शकतो। या काळात आत्मचिंतन करणे अत्यंत आवश्यक ठरतं। मनात काय चाललं आहे हे समजून घेणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्मनाची स्थिती ही अधिक प्रभावी ठरते। परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि हा त्या परिवर्तनाची सुरुवात करतो। काही गोष्टी संपतात, काही नवीन सुरू होतात आणि त्याच प्रक्रियेतून आयुष्य पुढे जातं। बदलाला स्वीकारणं म्हणजे पुढे जाण्याचा पहिला टप्पा आहे। पुढे मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की कोणतं नातं टिकणार आणि कोणतं नाही। आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक संकेत देतो। अचानक एखादी संधी मिळू शकते जी तुमच्या मेहनतीचं फळ देईल, परंतु या संधीचा योग्य वापर करण्यासाठी संयम आणि स्पष्ट विचार असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे। नात्यांच्या बाबतीत मात्र सावधगिरी बाळगणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। काही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात। हे स्वीकारणं कठीण असलं तरी दीर्घकालीन दृष्टीने ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, हे लक्षात ठेवा। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा करतो। जे नातं संपतंय ते तुमच्या आयुष्यातील पुढील चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करत आहे, हे लक्षात ठेवा। आता पुढे लक्ष द्या। पुढे सांगितलेले काही उपाय तुम्हाला या संपूर्ण काळात स्थिर ठेवू शकतात। उपाय नंबर 1, पौर्णिमेनंतरच्या पहिल्या 3 दिवसात सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात सकारात्मक संकल्प करा। हा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि मानसिक स्पष्टता देतो। उपाय नंबर 2, दररोज किमान
5 ते 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मंत्रजप किंवा ध्यान केल्याने तुमचे मन अधिक स्थिर होतं आणि तुमची निर्णय क्षमता देखील सुधारते. त्यामुळे नामस्मरण करायला अजिबात विसरू नका. उपाय नंबर 2, घरात दररोज नियमितपणे दीप लावणं आणि स्वच्छता ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक वातावरण तयार झाल्यास नकारात्मक ऊर्जा या आपोआप कमी होते. हे उपाय सातत्याने केले तर येणाऱ्या बदलांचा हा परिणाम तुमच्या बाजूने वळू शकतो, हे लक्षात ठेवा. या काळात धैर्य आणि संयम हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही, पण हळूहळू होणारे बदलच कायमस्वरूपी असतात. त्यामुळे घाई न करता परिस्थिती समजून घेणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, परिस्थिती माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. हीच खरी शक्ती आहे. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास कोणतीही अडचण पार करता येते. शेवटी हा काळ तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे एका नात्याचा शेवट. पण या दोन्ही गोष्टी तुमच्या भल्यासाठीच घडत आहेत. त्यामुळे सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी खूप काही शिकवून जाणारा आहे. जे नातं तुमच्यापासून दूर जात आहे ते कदाचित तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी योग्य नव्हतंच असे समजा. आणि जी खुशखबर तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुमच्या संयम आणि तुमच्या मेहनतीचं फलित आहे. म्हणून भूतकाळाला धरून राहू नका आणि कोणत्याही निर्णयात अजिबात घाई करू नका, कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय हा तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा जय वृषभ राशी असे नक्की टाईप करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.